अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र. तया आठविता महापुण्यराशी, नमस्कार साष्टांग श्री ज्ञानेश्वरासी. आदौ वैभवतारकञ्च कथितं, श्रीकृष्णगीतामृतं हस्ताभ्यां कटिमानभानचकितं, भक्तं समाश्वासितं. दातुं ज्ञानरसं हि येन जगति, ज्ञानेशरूपं धृतं. वन्दे तं करुणाकरं प्रभुवरं, श्रीसंतज्ञानेश्वरं. श्रीसंतज्ञानेश्वरं. ज्ञानेश्वर महाराज की जय. पंढरीनाथ भगवान की जय. सर्व श्रोत्यांना आणि ज्ञानेश्वरी भक्तांना सादर वंदन. 8-10 दिवसाच्या विश्रांतीनंतर म्हणूया किंवा उत्सवानंतर दीप, त्याच्यासाठी ज्ञानदेवांनी सुद्धा दिव्याची चांगली हे केलेली आहे. दीपपूजेची महती सांगितलेली होती आणि बऱ्याच जणांनी ती ग्रुपवरही पाठवलेले होते. तर आज आपण संजयाच्या तोंडचा श्लोक 74वा हा पाहणार आहोत, ऐकणार आहोत आणि त्याच्या खालच्या ज्ञानेश्वरीच्या ओव्या. काल आपण 95पर्यंत ओव्या घेतल्या माझ्या मते. हां, 95पर्यंत झालेले होते ओव्या आपल्याकडे. ऐसे बोलता दुजेपणे, संवादी द्वैत गिळणे, ते ऐकिले बोलणे दोघांचे मिया. सांगतायत संजय की अरे राजा किंवा हे राजन, या दोघांमधलं हे संवाद सुख चालू असताना मी ऐकत होतो आणि दुजेपणे म्हणजे त्यांच्यामधलं जे द्वैत होतं ते निमलं होतं, शांत झालेलं होतं, संपलेलं होतं. आणि मग बोलता बोलताच त्या दोघांचा संवादसुद्धा, संवादी द्वैत गिळणे, त्या संवादामध्ये द्वैत गिळलं गेले आणि ते ऐकिले, ते मी ऐकलं, बोलणे ऐकिले, त्या दोघांचं मी बोलणं ऐकलं आणि डोळ्यांनी पाहिलंसुद्धा. दोघांचे मिया, ऐकणं आणि पाहणं ही दोन्ही मला संधी मिळालेली आहे, असं संजय बोलतात. आता 74वा श्लोकमध्ये ते काय म्हणतात. अजून थोड्या ओव्या राहिल्या आहेत त्याच्यावरच्या, थोड्याशा ओव्या राहिल्या आहेत त्याच्यावरच्या, नंतर पुढचा श्लोक आहे त्यांचा. 95च्या थोड्या एक 7-8 ओव्या आहेत त्या बघूया. आता त्याला ज्ञानदेवांची प्रतिभा म्हणजे अशी बहराला आलेली आहे आणि इतकी सहज आहे की आपल्याला 30 उदाहरणं पुन्हा पुन्हा त्यांनी सांगितली तरी कधी कंटाळा येत नाही आणि ती ऐकत राहावी वाटते. आता या दोघांचं बोलणं कसं होतं त्याच्यासाठी 96व्या ओवीत काय म्हणतात बघा ज्ञानदेव. उटुनी दोन्ही आरसे, ओढविली या सरीसे, कोण कोणा पाहतसे कल्पावे खांब. आत्ता जे वाक्य बोलले की संवादी द्वैत गिळणे, त्यांच्या संवादामध्ये द्वैत गिळून टाकलेलं होतं, द्वैत संपलेलं होतं. त्यामुळं ते द्वैत कसं होतं, मिटलेलं द्वैत कसं होतं, तर उटुनी दोन्ही आरसे. आरसे म्हणजे आपल्याला आरसे माहिती आहेत. 2 आरसे जर एका वेळेला एकमेकासमोर ठेवले तर काय होईल, ओढविले सरीसे, त्यांच्यातला फरकच आपल्याला कळणार नाही. काय, कोण कोणा पाहत असे, हा आरसा त्याला पाहतोय का तो आरसा ह्याला पाहतोय, कल्पावे पा, याची कल्पनासुद्धा करता येणार नाही. 2 आरसे जर समोरासमोर धरले तर हा आरसा याला पाहतोय का हा आरसा याला पाहतोय हे काहीच समजणार नाही आहे, त्याची कल्पनासुद्धा येणार नाही. तशी अवस्था त्या दोघांची झाली होती. म्हणजे त्या उदाहरणाचा आणि त्या मगाच्या संवादाचा काही संबंध नाही,
असं नाही लक्षात घ्यायचं आहे. त्या संवादाबद्दलच संजयच्या डोक्यात आलेली कल्पना ज्ञानदेवांनी व्यक्त केली आहे की ते दोघंजण त्यांचं द्वैत कसं मिटलं होतं. तर जसे दोन आरसे एकमेकांना पाहत असतील तर कोण कोणाला पाहतोय हे सांगता येत नाही, म्हणजे त्या दोघांचं द्वैत नसतंच. तसं या दोघांमधला जो संवाद होता त्यातला बोलणारा कोण आहे आणि ऐकणारा कोण आहे असा काही भेदभावच उरलेला नव्हता. दोघं एकरूप झालेले होते. अजून पुढे एक छान उदाहरण देतात. का दीपा सन्मुखू ठेविली या दीपकू कोण कोणा अर्थिकू कोण जाणे. आता दुसरं उदाहरण देतात की एखाद्या दिव्यापुढे दुसरा दिवा ठेवला. दीपा सन्मुख म्हणजे समोर, ठेविली या दीपकू दुसरा दीपक ठेवला. कोण कोणा अर्थिकू म्हणजे प्रकाशित करत आहे. कोण कुणाला प्रकाशित करत आहे कोण जाणे, ते जाणता येणार नाही आहे. दोन्ही दिवे सारखेच आहेत. हा त्याला प्रकाशित करतोय का तो याला. आत्ताच दीपोत्सव आपण साजरा केला. यावर्षीचं वैशिष्ट्य असं होतं की 7 दिवस दिवाळी होती, सोमवार ते रविवार, पूर्ण आठवडा. अशी कितीतरी वर्षातून अशी दिवाळी येते. मी तर नेहमी 2-2 दिवस नरक चतुर्दशी, लक्ष्मीपूजन, पाडवा, भाऊबीज असं काहीतरी एकत्रित यायचं आणि त्यामुळं 2-3 दिवसाचीच दिवाळी असायची. माझा मुलगा नातवाला सांगत होता की ही यावर्षीची खरी दिवाळी आहे जी तुम्हाला इतक्या लहान वयात अनुभवायला मिळाली. आणि मुख्य म्हणजे त्या 7 दिवसामध्ये एक काहीच नसलेला, ज्याला भाकड म्हणतात, तोही दिवस होता. अशी ही दिवाळी. मग त्या दिव्यांमध्ये आपल्याला सांगता येईल का कोणता दिवा दुसऱ्या दिव्याला प्रकाशित करतो. हा करतो याला का हा करतो याला. आपण अशा रांगाच्या रांगा ठेवत असतो पणत्यांच्या आणि दिव्यांच्या. अजून एक उदाहरण देतात. नाना अर्का पुढे अर्कू उदलिया आणूक. अरे बापरे, आल्या बॅटरी चार्जिंगला लावायचं होतं, बाहेर गेलो ते विसरून गेले. आता चालू राहील. आवाज येतोय ना. नाना अर्का पुढे अर्कू. अर्क म्हणजे सूर्य. आता सूर्यमाला आहे माहिती आपल्याला, फक्त एकच सूर्य आपल्याला रोज दिसत असतो, पण अशी सूर्यमाला आहे. त्यामुळं अनेक सूर्यांपुढे, नाना अर्कांपुढे, अनेक सूर्यांपुढे किंवा एकाच सूर्यापुढे, नाना अर्कापुढे अर्कू उदलिया आणिकू. आणि त्याच्यापुढे अजून एखादा जर उदय पावला तर कोण म्हणे प्रकाशकू प्रकाश्य कवण. मग प्रकाशकू म्हणजे प्रकाश देणारा आणि प्रकाश्य म्हणजे जो प्रकाश घेतोय तो. मग त्याच्यातला प्रकाशित झालेला कुठला आणि प्रकाश देणारा कुठला हे काही सांगता येईल का हो. कारण दोन्ही सूर्यच आहेत, समसमानच आहेत. जसं दिव्यांचं सांगितलं तसंच. मग आता इथे कोणी कुणाला प्रकाशित करायचे किंवा कोण कुणाचा प्रकाश घेणार हे जसं सांगता येत नव्हतं, तसं तो भगवंत त्याला सांगत होता, तो ऐकत होता, तो त्याचं ऐकत होता की तो याला सांगत होता. इतकी समानता त्यांच्यामध्ये, साम्य होतं, भेद उरलेलाच नव्हता. हे निर्धारू जाता पुढे निर्धारासी ठक पडे ते दोघे झाले एवढे संवादा सरिसे. मग यांचा निश्चय किंवा निर्णय कसा करायचा तर निश्चयाला संभ्रम पडेल. आता निश्चय झाल्यावर आपण त्याच्यात काही संशय असतो का. नाही. ते दोघं इतके एकरूप झालेले होते की निश्चयच मौनात जावा, म्हणून त्यांनी म्हणले निर्धारासी ठक पडे. तो गप्प झाला. ते दोघे झाले एवढे संवादे सरिसे. आणि मग ते दोघे एवढे एकरूप झाले होते, इतके एकरूप झाले होते की त्यांच्यामध्ये अर्जुन कोण आणि कृष्ण कोण हेही समजत नव्हतं. बघा,
सांगणारा आणि ऐकणारा दोघं एकच झाले होते. जी मिळता दोन्ही उदके. आता पुढचं उदाहरण तर नेहमीचं पण इतकं सुंदर दिले. जी म्हणता दोन्ही उदके, माझी लवण वारू ठाके, की तयासी ही निमिखे तेची होय. आता दोन्ही बाजूनी जर पाणी यायला, पाण्याचे लोटच्या लोट यायला लागले दोन्ही बाजूनी, माझी लवण वारू ठाके, आणि दोन्ही बाजूनी येते मीठ, आणि त्या दोघांच्या मध्ये, माझी म्हणजे मध्ये, कशाचा घातला? मिठाचा बांध घातला. तर काय होईल? माझी लवण वारू म्हणजे बांध ठाके, की तयासी ही निमिखे तेची होय. मग काय होतं? मिठाचा बांध जर दोन पाण्याच्या मध्ये घातला तर त्या मिठाला अस्तित्व राहतं का? ते मीठ पाण्यामध्ये विरघळून जातं, एकमेकामध्ये मिसळून जातं. मग त्या बांधाचा काय उपयोग आहे? तो बांध निमिषार्धात जळरूप होऊन जातो. तसं पुढच्या ओळीत ते सांगतायत. तैसे श्रीकृष्ण अर्जुन दोन्ही, संवादले ते मनी, धरिता मजही वाणी, तेची होत असे. तसं हे श्रीकृष्ण अर्जुन हे दोघं संवादले, दोघांमध्ये संवाद चाललेला होता, आणि तो मी साठवायला गेलो मनात. धरिता मजही वाणी, संवादले ते मनी, ते संवाद करत होते आणि माझ्या मनात मी तो साठवायला गेलो. तर काय झालं? तेची होत असे, माझी सुद्धा अवस्था त्या मिठासारखी झाली. मीही त्या दोघांमध्ये विरघळून गेलो, माझं अस्तित्व उरलंच नाही, म्हणजे मीही त्यांच्यातलाच एक झालो, मी तिसरा राहिलोच नाही. किती सुंदर सांगितले बघा, की श्रीकृष्ण अर्जुनाने जो संवाद केला तो मी मनात साठवायला गेलो, आणि काय सांगू राजा, माझी अवस्था विरघळून गेलेल्या मिठासारखीच झाली. मी त्यांच्यातलाच एक रूप होऊन गेलो. आता वर्णेकर काय म्हणतात बघा. म्हणून द्वैत भावे ते बोलले, परी त्या संवादे द्वैत लोपले. ते बोलणे मी ऐकले कृष्णार्जुनांचे धृतराष्ट्रा. समोरासमोर आरसे दोन, ठेवतो जेव्हा नीट घासून. उटुनी म्हणजे घासून. तेव्हा पाहतो कोणास कोण, हे कैसे जाणावे. एका दीपका सम्मुख, आणून ठेवता दुसरा दीपक. कोण प्रकाश वा प्रकाशक, हे कोण जाणे. सूर्यापुढे दुसरा सूर्य, जरी पावला उदय. तरी प्रकाशक आणि प्रकाश, कोण कैसे ओळखावे. श्रीकृष्ण आणि अर्जुन संवादे झाले ऐसे अभिन्न, की त्यांचे करिता चिंतन तेची होते निरुद्ध. मिळते प्रवाह रोखावया, मीठमध्ये घातले राया. तरी तत्क्षणीच लाभे तया जलस्वरूप. तैसे श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्या संवादाचे करिता मंथन. माझी ही अवस्था त्या समान होत आहे धृतराष्ट्रा. अरे त्या मिठासारखीच माझी अवस्था झाली रे धृतराष्ट्र. मी वेगळा राहिलोच नाही, माझं आणि त्यांचं अस्तित्व एकच होऊन गेलं. आता स्वरूपानंद काय म्हणतात बघा. तेच आता जी आता ऐकली आणि आता डोक्यात बसली उदाहरणं आपल्या. संवाद तो ऐसा श्रीहरी पार्थाचा, ऐकिता मी साचा थोर भाग्ये. समोरासमोर ठेविता दर्पण, पाहे कुणा कोण ऐसे कल्पू. दीपापुढे दीप ठेविता आणिक, तेथे प्रकाशक कोण कोणा.
किंवा कोण कोणा प्रकाशिता होय, सूर्यापुढे सूर्य उगवता. तैसे संवादिते पावले एकता, नये निर्धारिता स्थिती त्यांची. निर्धारिता म्हणजे त्यांचं वर्णनच करू शकत नाही. उदका उदक भेटावया पाहे, मध्ये उभे राहे जरी मीठ. तरी क्षणाचाही न लागता वेळ, जळची केवळ होय ज्याचे. श्रीहरी पार्थाचा तैसा येते भला, संवाद जो झाला अनिर्वाच्य. तयाचा विचार आठविता मनी, तन्मय होऊनी गेलो मी. ऐसे तो संजय म्हणेना जो तेथे, येऊनी भरिते सात्विकांचे. पुढच्या ओव्या घेऊयात आता. ऐसे म्हणे ना मोटके, ऐसे म्हणे ना मोटके, तव हिरोनी सात्विके. आठवणेला नेणोके संजयपणाचा. आता कृष्ण भक्तीत तल्लीन झालेला आणि व्यासकृपेनं श्रीकृष्णार्जुनांचा दिव्य संवाद ऐकण्याचं त्याला भाग्य लाभलेलं आहे, सद्भाग्य लाभलेलं आहे. अगदी विश्वरूपासहित प्रत्यक्ष अनुभवण्याचं भाग्य लाभलेला असा हा संजय बोलता बोलता स्वतःचंही भान हरपून गेला. आठवणेला नेणोके संजय, त्याचा आठव सगळा गेलाय, विसरलाय तो. आणि मग त्याच्या ठिकाणी अष्टसात्विक भाव निर्माण झाले. त्याची स्मृती आणि अष्टसात्विक भावांनी ही कुठं हिरावून नेली हेच कळलेलं नाही आहे. तव हिरोनी सात्विके, सात्विक म्हणजे सांगितलं अष्टसात्विक भाव. अशी जेव्हा परमेश्वराची एकरूपता होते तेव्हा डोळ्यातून अश्रू यायला लागतात, अंगावर रोमांच उठतात, मनातल्या मनात खूप आनंद होतो, कंठ दाटून येतो, बोलताच येत नाही. अशा ज्या काही सगळ्या अवस्था होतात तशी अवस्था त्याची झालेली आहे. आणि म्हणून तो म्हणतो की संजयपणाचा, आठवणेला नेणो संजयपणाचा. मी संजय म्हणून राहिलोच नाही. माझा सगळा स्मृती, माझ्या स्मृती, सगळे भाव हे हिराहूनच गेले, कुठाहून नेले ते कळलंच नाही. कारण बोलता बोलताच तो एकदम भान हरपून बसला. आपली अवस्था कधी कधी अशी होती की आपल्याला काहीच समजत नाही, आपण कुठे आहोत, काय आहोत. शांत एकदम सगळं होऊन जातं. तशी त्या संजयाची अवस्था झाली बघ. ऐक म्हणे ना मोठके, तव हिरोनी सात्विके. संजय ऐसे संजय करी भाषण, तो सात्विक भाव झाले उत्पन्न. आणि त्याचे संजयपण नकळे कोठे हरपले. एकदम ते भाव उत्पन्न झालेत आणि त्याचं स्वतःचं संजयपणच तो हरपून गेला. पुढे म्हणतात बघा. रोमांच जव फरके, तव तव अंग सुरके. स्तंभस्वेदांते जिंके एकला कंपू. सगळे अष्टसात्विक भावातले एक एक त्यांनी सांगितलेले की अंगावर सरसर रोमांच आलेले आहेत. शरीराचं संकोच पावायला लागलं, अंगाला कंपही सुटायला लागला, मन असं दाटून आलं, गहिवरून आलं. आणि तशा अवस्थेत एकदम निश्चेष्टपणा, ज्याला स्तंभ म्हणतात, स्तंभावस्था आणि स्वेदही सगळ्यांनी कडी केलेली आहे. एवढे सगळे भाव एका वेळेला जागृत झाले त्याचे. स्वेदाते स्तंभ स्वेदांते जिंके एकला कंपू. म्हणजे स्तंभत्वही आलं, अंगावर स्वेदही आले, घामही आलेले आहे आणि कंपही पावायला लागलं सगळे शरीर. अद्वयानंद स्पर्शे दिठीर समय झाली असे, ते अश्रू नवती जैसे द्रवत्वचिते. बरं, आत्ता हे जे सगळं सांगितलंय हे कशामुळं झाले तर अद्वैताचा आनंद, अद्वैतानंदाच्या या भगवंताच्या स्मृती भरल्या दिव्य स्पर्शानं संजयाची दृष्टी अशी रसमय झाली
डोळ्यामध्ये अश्रू नाही झालेले, डोळे भरून आलेत, आनंदाश्रू आलेत, आनंदाश्रूंनी डबडबलेत. पण ते आपल्याला जे आनंदाश्रू येतात लौकिक पातळीवरचे ते नव्हते, तर संजयाच्या हृदयाला फुटलेला तो खरं म्हणजे कृष्णप्रेमाचा पाझर होता. आपल्याला अशी अगदी प्रिय व्यक्ती भेटली खूप वर्षानंतर, तर आपोआप जे डोळ्यातून पाझर फुटतो तो वेगळा असतो. जसं यशोदा आणि कृष्ण, किंवा कृष्ण आणि देवकी आणि वसुदेव, आता आपण 10व्या स्कंदात बघतोय. वय जन्माला आलेलं फक्त पोर नेऊन सोडलं हो, आणि ते जेव्हा इथं आलं असेल तेव्हा त्यांच्या एकमेकांच्या भावना काय असतील, केवढं उसंबळून आलं असेल प्रेम, ती अवस्था इथे. आणि मग ही अद्वैतानंदाची जी अवस्था आहे, तर त्याच्या स्पर्शानं, म्हणजे प्रत्यक्ष मिळालेला नाही पण तो सुद्धा त्यांच्यात एकरूप झालेला होता. आणि भगवंताच्या स्मृतीच्या स्पर्शानं, स्मृतीतल्या स्पर्शानं संजयाची दृष्टी ही रसमय झाली. डोळे आनंदाश्रूंनी डबडबले, पण ते अश्रू लौकिक पातळीवरचे नव्हते, तर संजयाच्या हृदयाला फुटलेला तो कृष्णप्रेमाचा पाझरच होता, आणि तो संजयाच्या डोळ्यावाटे प्रकट झाला होता. आपण ही कल्पनाच करू शकत नाही, पण असं कधी कधी होतं बघा. एखादं स्तोत्र, एखादा श्लोक किंवा एखादी आरती अशी म्हणताना सगळे अशा अंगावर बघा रोमांच येतात, अगदी डोळ्यामध्ये पाणी येतं. अशा काही भगवंताच्या आरत्या आहेत की त्याच्याशी अगदी एकरूप होतोच आपण. तुम्हालाही तो अनुभव असेल. अद्वयानंद स्पर्शे दिठी रसमय झाली असे, ते अश्रूनवती जैसे द्रवत्वती ते. नेणो काय न माय पोटी, काय नेणो गुंफे कंठी, वागरथा पडत मिठी उससांचिया. मग आता काय झालेलं आहे की तो आनंद त्याच्या पोटा, म्हणून तेव्हा काही गाणं छान आहे, आनंद पोटात माझ्या मायेना, मायेना आनंद पोटात माझ्या मायेना. तशी अवस्था झाली की संजयाच्या पोटात कुठल्या प्रकारचा आनंद भमावत नव्हता, हे कळतच नव्हतं. काय नेणं गुंफे कंठी, आणि कंठात शब्द गुंतले गेले होते. वागरथा पडत मिठी, आणि वाणीसुद्धा प्रगट होत नव्हती. वाक म्हणजे वाणी, तिथनं अर्थही प्रगट होत नव्हता. असा कंठ दाटून येतो बघा, उस साचिया, आणि असे उसासे टाकतो माणूस, तशी त्याची श्वासोच्छ्वासाची गती इतकी जोरात झालेली होती, वाढलेली होती की त्यामुळं त्याच्या मुखातून वाणीही प्रगट होत नव्हती. अशी त्याला सगळी विचित्र अवस्था झाली होती त्याची. किंबहुना सात्विका आठा, चाचरू मांडता उमेठा, संजयो झाला से चोहटा संवाद सुखाचा. आता काय झालेलं आहे की संजयो झाला सात्विका आठा, म्हणजे हे 8 सात्विक भाव, अष्टसात्विक भाव, त्यांच्यामुळं चाचरू मांडता उमेठा, चाचरायला लागलाय, त्याची बोबडी वळायला लागलेली आहे. आणि संजय झाल्याचा चोहोटा, आणि संजय जणू श्रीकृष्ण आणि संवाद सुखाचा जणू चव्हाटा, आपण म्हणतो ना चव्हाट्यावर असा असतो की नाही, प्रत्येक गावामध्ये एक चव्हाटा असतो, तिथं सगळे लोक येऊन बसतात. तसा हा संजय जणू काही चव्हाटा झालेला होता. त्या दोघांच्या संवादाचा हा चव्हाटा, येऊन चव्हाट्यावर गप्पा बघा, चकाट्या पिटत असतात चव्हाट्यावर, तो शब्द त्यांनी इथं ज्ञानदेवांनी वापरलाय. संजय झाला असा चोहोटा म्हणजे चव्हाटा, संवाद सुखाचा. या कृष्ण आणि अर्जुनाच्या संवाद सुखाचा संजय हा जणू काही चव्हाटा झालेला होता, आणि ते तो अनुभवत होता. त्या चव्हाट्याला काही कळतं का हो? दगडी असतो की नाही, असा पिंपळाचा पार वगैरे असतो, आणि असं चारी बाजूनी बांधून काढलेलं असतं, तो चव्हाटा, आणि चारी बाजूनी रस्ते असतात. तर त्या ठिकाणी त्या ज्या गप्पा होतात ते त्या चव्हाट्याला काही कळतात का हो? खरा तो एकदा शांत असतो, पण इथे संवाद सुखाचा त्याला आनंद मिळत होता, आणि म्हणून तोच जणू काही चव्हाटा झाला होता. तया सुखाची ऐशी जाती, जे आपणची धरी शांती, मग पुढती देह स्मृती लाधली तेणे.
म्हणून ते सांगतायत, ज्ञानदेव सांगतायत, संजय बोलतायत की तया सुखाची ऐसी जाती. अहो, त्या भगवंताच्या सुखाची अशी जाती होती, अशी तऱ्हा होती, ते आपणची धरी शांती. ते आपल्या ठिकाणी शांत होते. मग पुढती देह स्मृती लाधली तेणे. आणि मग पुन्हा संजय स्वतः शांत झालेला आहे आणि त्याला देहस्मृती आलेली आहे. क्षणभर तोही ठप्प झाला होता. स्तब्धता, स्तंभ म्हणलेलं आहे ना, स्तंभ म्हणजे खांब. खांब कसा ठप्प झालेला असतो, तो काही कुणाशी बोलतो का? नाही. तशी अवस्था या संजयाची झालेली होती. त्याला हे सगळे भाव, अष्टसात्विक भाव निर्माण झालेले होते आणि काहीही ठप्प, म्हणजे इकडं काय जगात काय चाललंय माहिती नाही. फक्त त्या दोघांचा संवाद ऐकून तो इतका स्तब्ध झाला, स्तंभासारखा. पण पुन्हा तो देहभानावर आलेला आहे. तो क्षण काहीतरी असा तो शांत झाला असेल आणि नंतर तो पुन्हा आपल्या देहभानावर किंवा मूळ पदावर आलेला आहे. मग अशी त्या सगळ्या उपमा पाहिल्या आपण. श्रीहरी पार्थाचा तैसा येथे भला, संवाद जो झाला अनिर्वाच्य. तयाचा विचार आठविता मनी, तन्मय होऊनी गेलो मीही. ऐसे तो संजय म्हणे ना जो तेथे, येवोनी भरते सात्विकांचे. तेणे देह भान गेले हारपोन, तयासी मी कोण आठवेना. अंगावरी जो जो उठती रोमांच, शरीर संकोच पावो लगे. असं असे आपल्याला बघा, खूप थंडी वाजली की असं होतं ना, तसंच ते रोमांचामुळे होतं. एकलाची कंप जिंकी स्तंभ स्वेद, अभेद आनंद स्पर्श होता. त्यांच्या संवाद सुखाचा स्पर्श होताच. सगळ्याला जिंकून टाकले त्या स्तंभाला, स्वेदाला. आणि एकटा कंप तिथे स्थिर हे झालेला आहे, जास्त प्रगट झालेला आहे. दृष्टी लागी फुटे प्रेमाचा पाझर, नव्हे ती साचार अश्रुधारा. इथपर्यंत मगाशी झालं होतं. निर्णुकाय पोटी मावेना म्हणून, सद्गद होऊन कंठ त्याचा. उमटेना शब्द विवर्णता येतं, अगदी चेहरा पण फिकट पडून जातो, पांढराफटक. ऐसी स्थिती होत एकाएकी, ऐसे अष्टभाव जागृत होऊन, पडताची मौन तया लागी. संवाद सुखाचा जणूच वाटाच, झाला वाटे साच संजय तो. ऐसीच अद्भुत सुखाची त्या जाती, लाभे जेणे शांती आपोआप. तेणे योगे मग लाधली मागुती, निज देह स्मृती संजयासी. त्याला ती देहस्मृतीसुद्धा नंतर जागेवर आलेली आहे आणि त्यामुळं तो असा पुन्हा पूर्ववत झाला आहे. पण काही क्षणभर तो असा ठप्प झालेला होता, सगळं विसरलेला होता. वर्णेकर काय म्हणतात बघूया. ऐसे संजय करी भाषण, तो सात्विक भावे झाले उत्पन्न. आणि त्याचे संजय पण नकळे कोठे हरपले. रोमांच तेव्हा बहरले आणि अंग सारे संकोचले. स्तंभ स्वेदाहून वाढले शरीरात कंपन. अद्वयानंदाच्या स्पर्शाने दृष्टी ओथंबली प्रेमभरसाने. ते अश्रू नवते जणू प्रेमाने द्रवत्व केले धारण. काही न मावे त्याच्या पोटी, शब्द एकही न फुटे कंठी. वाचेस पडली जणू मिठी श्वासोच्छ्वासाची. अष्टसात्विक भाव दाटले, शब्द तोंडी चाचरू लागले. संजयाचे शरीर झाले स्थान संवाद सुखाचे. ते चव्हाटाऐवजी यांनी स्थान शब्द वापरला वर्णेकरांनी. त्या सुखाची ऐसी जात, की ते आपणची होई शांत. मग देह स्मृती झाली प्राप्त,
संजयाला. पुन्हा तो देहस्मृतीवर आलेला आहे. ती देहस्मृती त्याला प्राप्त झालेली आहे. पुढच्या आता बघूया. पुढचा श्लोक आहे. मी म्हणलं तसं हा सगळा व्यासांच्या प्रसादाचा परिणाम होता. म्हणून संजय पुन्हा सांगतोय, व्यासप्रसादात् श्रुतवान् एतद्गुह्यं महं परम योगम योगेश्वरात् कृष्णात् साक्षात कथयत स्वयं. हे सगळं कोणाच्या कृपेमुळे झाले? तर व्यासप्रसादात, व्यासांच्या कृपेमुळं. श्रुतवान संधी आहे तिथे. श्रुतवान गीता झाली आपली शिकून. व्यासप्रसादात श्रुतवान, तिथं संधीमुळे श्रुतवान झाले. श्रुतवान म्हणजे ऐकलं मी. कुणाकडून? एतत् गुह्यम, हे अगदी गुह्य, अत्यंत गुप्त गोष्ट, गुह्य गोष्ट अशी मी ऐकली, गोपनीय. परम, परम म्हणजे अत्यंत. परमगुह्य हे मी सगळं ऐकलेलं आहे. आता गुह्यतम झालं, गुह्यतर झालं, सगळं आपण याच्या आधीचे श्लोक पाहिलेले आहेत. पण कुणाकडून ऐकलो? योगम योगेश्वरात कृष्णात. काय ऐकलाय? गुह्यम योगम, गुह्य योग असा, गोपनीय असा योग ऐकला. कुठे? कृष्णात, कृष्णाकडून. साक्षात, प्रत्यक्ष. कथयत हा स्वयं, प्रत्यक्ष ऐकलाय. आणि स्वयं म्हणजे स्वतः ऐकलाय. कुणाकडून ऐकला? योगेश्वरात कृष्णात. अहो योगेश्वर कृष्ण अशा भगवान श्री कृष्णाकडून हा सगळा गुह्य योग, गोपनीय योग मी स्वतः ऐकला. लोक म्हणतात, तुम्ही होतात का हो तिथे? तुम्हाला कसं काय कळलं? एवढे 18 औक्षणी सैन्य होतं, त्यांना कोणाला काही कळलं नाही, तुम्हाला एकट्यालाच कसं काय कळलं? ही त्याची पुण्याई आहे. भगवंतांनी नाहीतरी त्याच्यावर कृपा केलेलीच आहे. त्यामुळे व्यासांनी त्याला ती दिव्यदृष्टी दिलेली आहे आणि त्याला हे सगळं ऐकायला आणि पाहायला मिळालं. म्हणून तो सांगतोय की श्री व्यासांच्या कृपेमुळं दिव्यदृष्टी मिळवून मी हा परम गोपनीय योग अर्जुनाला सांगत असताना स्वतः योगेश्वर भगवान श्रीकृष्णांकडून प्रत्यक्ष ऐकला. आत्ता अशा घटना घडत असतात रोज. मग सांगो वांगी याच्या कानात न त्याच्या कानात असं अशी शृंखला होते की घटना घडलेली असते एवढीशीच आणि त्याचा एवढा मोठा डोंगर रचला जातो. किंवा एवढी मोठी घटना घडलेली असते ती अगदी सूक्ष्म करून सांगितली जाते. पण ह्यानं स्वतः ऐकलेली आहे, त्यामुळे त्यात कमी जास्तपणाचा प्रश्नच नाही. कोणी कमी करून सांगायला नको, कोणी जास्त सांगायला नको, वाढवून सांगायला नको. असं त्यांनी स्वतः ऐकलं आणि म्हणून तो अगदी खुश झालेला आहे. आणि खात्रीनं सांगतो की व्यासप्रसादात श्रुतवान एतद गुह्यतमम गुह्यम अहम. मी स्वतः ऐकलेलं आहे हे गुह्य गोपनीय सगळं. आणि साक्षात योगेश्वर भगवंताकडून ऐकलेलं आहे. त्यामुळं ऑथेंटिक ज्याला म्हणतात ते तो सांगतो. नाहीतर आपण म्हणतो, अहो ते दोघं बोलत होते ना, त्यांच्यातला एक जण सांगत होता ते मी ऐकलं, पण दुसरा काय सांगत असतो ते नव्हतं ऐकलं. मग अर्धवट ऐकलं जातं आणि ती चुकीची वार्ता असते. आता मध्ये मध्ये तर या व्हॉट्सअपवर तर कुणाच्याही मृत्यूच्या आणि कुणाच्याही कशाच्याही वार्ता येतात आणि कोणी त्याची दखलही घेत नाही, काहीच नाही. अशी खोट्या बातम्या देणाऱ्यांवर चांगली हे करायला पाहिजे ना कारवाई. काही होत नाही, कळतच नाही कुठं काय चाललंय. 1607 उभ्या झाल्यात. आपण आज इथे थांबूया. म्हणजे 1600चा हे ओलांडलेला आहे. इदमुपकर्तुं भुवनमण्डलं समुदितमिव भास्करं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं. त्रिभुवनमाता भगवद्गीता लोकमंगला लोकविश्रुता लोकहितं
संततं ज्ञायता येन ज्ञानेश्वरी विरचिता श्रुत्वा प्राकृतगिरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरम् आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा सेविती साधू संत मनुवेधला माझा आरती ज्ञानराजा लोपले ज्ञान जगी हित नेणती कोणी अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी आरती ज्ञानराजा कनकाचे ताट करी उभ्या गोपिका नारी नारद तुंबरू हो सामगायन करी आरती ज्ञानराजा प्रगट गुह्य बोले विश्व ब्रह्मची केले रामा जनार्दनी पायी मस्तक ठेविले आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा सेविती साधू संत मनुवेधला माझा आरती ज्ञानराजा ज्ञानेश्वर महाराज की जय पंढरीनाथ भगवान की जय जय श्री कृष्ण जय तू ज्ञानेश्वर सर्वांना धन्यवाद.